घरे नाहीत, भाडेही नाही, विकासकावर होणार कारवाई. गेली 10 वर्ष रहिवाशांना हक्काची घरे आणि नियमित भाडे देण्यास असमर्थ ठरलेल्या कोपरी येथील विकासकावर कारवाई करण्याचे SRA विभागाने मान्य केले आहे. आमदार संजय केळकर यांच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच SRA कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. ठाणे पूर्वेत कोपरी येथे SRA प्रकल्प सुरू असून गेली 10 वर्ष येथील रहिवाशांना त्यांच्या हक्कांची घरे मिळालेली नाही. शिवाय सुमारे 5 कोटी रुपयांचे भाडेही विकासकांनी थकवले आहे. विशेष म्हणजे विकासकाने सेल इमारतीमधील घरांची विक्रीही सुरू केली असून रहिवाशांना हक्काची घरे देण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी श्री केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. अखेर 4 दिवसात विकासकावर कारवाई न झाल्यास रहिवाशांचा मोर्चा SRA कार्यालयावर नेण्याचा इशारा श्री केळकर यांनी दिला. त्यामुळे विभागाच्या CEOंनी विकासकावर कारवाई करण्याचे मान्य केल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली. ठाण्यात बाधितांना रेंटल इमारतीत तात्पुरती घरे देण्यात आली असून या घरांची दुरावस्था झाली आहे आणि गेली अनेक वर्ष त्यांना BSUP योजनेत हक्कांची घरे मिळालेली नसून आता रेंटल इमारतीतही घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हा रहिवाशांवर अन्याय आहे. त्यामुळे किती कुटुंबे बाधित झालेली असून किती जणांना घरे मिळालेली आहेत, पालिकाकडे किती घरे उपलब्ध असून किती जण प्रतीक्षा यादीत आहेत याचा एकत्रित आराखडा करण्याची गरज असून लवकरात लवकर याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली.